नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। 2.5 लाखांच्या कर्जातील 50,000 भरले तर 2 लाख माफ, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचे मोठे विधान। सातारा सांगली विधान परिषद निवडणूक महायुतीतील वादावर पडदा, एकही मत फुटता कामा नये, एकनाथ शिंदेंचा शंभूराज देसाईंना आदेश। खाकी वर्दी आता होणार अधिक हायटेक, महाराष्ट्र पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राकडून 733 कोटींची योजना मंजूर। आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, 1,77,00,000 महिला ठरल्या पात्र। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। राज्य सरकारने नुकतीच अनेक अटी व शर्ती घालून कर्जमाफीची घोषणा केली असून ही योजना प्रत्यक्षात कर्जमाफी नसून कर्ज वसुली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते। त्यामुळे नको अटी नको शर्ती, फक्त हवी कर्जमुक्ती अशा घोषणा देत आज मंगळवार दिनांक 16 जून 2026 रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने संपूर्ण कर्जमाफीसाठी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली। सन 2019 मधील राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतून अनेक पात्र शेतकरी वंचित राहिले आहेत, तर काही शेतकऱ्यांना 3 वेळा कर्जमाफीचा लाभ मिळाला असून अनेक शेतकऱ्यांना एकदाही कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नाही। आताही राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, परंतु त्यासाठी अनेक जाचकाठी लावलेल्या आहेत। तरी विनाअट बिनाशर्त 100% कर्जमाफी द्यावी व 7/12 कोरा करावा या मागणीसह शेतकऱ्यांना पीक कर्ज व कर्ज नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध करून देणे, खतांचा पुरेसा पुरवठा व काळा बाजार रोखणे, शेती पंपांना सलग किमान 12 तास वीज पुरवठा देणे, विमा कंपन्यांकडून पूर्ण व योग्य नुकसान भरपाई देणे आदी मागण्यांसाठी ही गर्जना ट्रॅक्टर रॅली काढून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। या रॅलीचे नेतृत्व बीड जिल्हा शिवसेना प्रमुख गणेश वरेकर, जिल्हा प्रमुख उल्हास गिराम पाटील आणि रत्नाकर शिंदे यांनी मिळून केले। अनुसूचित जातीमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज दिनांक 16 जून 2026 रोजी मातंग समाजाच्या वतीने मातंग क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। आमचा हक्क आम्हाला द्या असे म्हणत उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मातंग समाज एकवटल्याचे चित्र आज बीड शहरात दिसून आले। राज्यात सध्या अनुसूचित आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा चांगलाच तापला असून आज मातंग समाजाच्या वतीने अ, ब, क आणि ड उपवर्गीकरण करण्याची मागणी करत बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स ते बीड जिल्हाधिकारी कार्यालय असा मातंग क्रांती मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात महिला, पुरुष आणि विद्यार्थी असे सर्वच वयोगटातील मातंग समाजातील नागरिकांचा सहभाग असल्याने उपवर्गीकरण समर्थनार्थ मातंग समाज एकवटल्याचे चित्र आज बीड शहरात दिसून आले। यावेळी आंदोलकांनी अ, ब, क, ड उपवर्गीकरण करा, आमचा हक्क आम्हाला द्या, सामाजिक न्यायासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण झालेच पाहिजे अशा आशयाचे संदेश लिहिलेले फलक मोर्चेकरांनी आपल्या हातात घेतले होते। हा मोर्चा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर अनेक मान्यवरांनी विराट जनसमुदायाला संबोधित केले, तर यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले। पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे एक पथक पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे दाखल मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते। तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे दिनांक 15/6/2026 रोजी पथकाला माहिती मिळाली की संतोष बाबासाहेब मुंडे राहणार वरवटी तालुका अंबाजोगाई याने बीडसह शेजारील जिल्ह्यातून बऱ्याच दुचाकी चोरल्या असून त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे लपवून ठेवल्या आहेत। खात्रीशीर बातमी मिळताच एलसीबी पथकाने सदर ठिकाणी जाऊन संतोष मुंडे याला ताब्यात घेतले आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने विविध ठिकाणाहून चोरलेल्या दुचाकी त्याच्या घराच्या पाठीमागे झाकून ठेवलेल्या असल्याचे दाखवल्या। त्यामध्ये अंबाजोगाई शहरातून 2, पुण्यातून 1, लातूरमधून 1 तर परभणीमधून 1 अशा एकूण 6 दुचाकी चोरल्याचे कबूल केले। मिळून आलेल्या दुचाकी या अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पोलीस ठाणे येथे नोंद गुन्ह्यातील असल्याचे आढळून आले। आरोपीच्या ताब्यातून एकूण 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी व मुद्देमाल
अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी ही प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, अंबाजोगाईचे DYSP ऋषिकेश शिंदे, बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे PSI सुशांत सुतळे, रामचंद्र केकान, मारुती कांबळे, विष्णू सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे, विकी सुरवशे आणि अतुल हराळे सर्व नेमणूक LCB बीड यांनी मिळून केली। गेवराई तालुक्यातील सुशी परिसरातील एका गावातील एका 35 वर्षीय विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण गेवराई तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुशी परिसरातील एका गावातील एक विवाहित महिला आपल्या घरासमोर उभी असताना काही आरोपींनी तिच्या तोंडावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर 5 पुरुष आणि एका महिलेने तिचे जबरदस्तीने अपहरण केल्याचा आरोप आहे। अपहरण केल्यानंतर पीडितेला अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आणि तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर गंभीर अवस्थेत असलेल्या महिलेची प्रकृती बिघडत चालल्याने तिला तातडीने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा देखील सक्रिय झाली असून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे। या घटनेमागील नेमके कारण, आरोपींची ओळख आणि गुन्ह्याचे स्वरूप याबाबत पोलीस तपास सुरू आहे। घटनास्थळ आणि परिसरातील पुरावे संकलित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान एका विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याच्या या घटनेमुळे गेवराई तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे अशी मागणी करण्यात येत आहे। कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर बीड जिल्ह्यातील 7 धावपटूंनी जागतिक स्तरावर भारताचा आणि बीडचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे। दिनांक 14 जून 2026 रोजी दक्षिण आफ्रिकेत आयोजित जगप्रसिद्ध आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या कॉम्रेड मॅरेथॉन या अतिशय खडतर अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये बीडच्या 7ही धावपटूंनी ही अवघड शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। जागतिक स्तरावर अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या अप रन मॅरेथॉनसाठी या 7ही जणांनी अथक परिश्रमाच्या जोरावर पात्रताच मिळवली नव्हे तर तब्बल 86 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर धावून बीडचे नाव जागतिक क्रीडा जगतात उज्ज्वल केले आहे। हरी ठोंबरे यांनी ही अत्यंत कठीण मॅरेथॉन सलग तिसऱ्यांदा पूर्ण करण्याचा बहुमान मिळवला आहे, तर डॉक्टर संजय जानवळे आणि डॉक्टर विश्वास गवते यांनी या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा यशस्वी धाव पूर्ण केली आहे। तसेच शरद खिल्लारे, प्रभाकर जाधव, कल्याण कुलकर्णी, डॉक्टर अमोल मोराळे यांनी पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभाग नोंदवला। तर शरद खिल्लारे यांनी 8 तास 45 मिनिटे, प्रभाकर जाधव यांनी 10 तास 20 मिनिटे, डॉक्टर संजय जानवळे यांनी 10 तास 33 मिनिटे, डॉक्टर विश्वास गवते यांनी 10 तास 33 मिनिटे, कल्याण कुलकर्णी यांनी 11 तास 10 मिनिटे, हरी ठोंबरे यांनी 11 तास 25 मिनिटे व डॉक्टर अमोल मोराळे यांनी 12 तास 44 मिनिटे इतक्या वेळेत ही मॅरेथॉन पूर्ण केली। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।